हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज वार आहे रविवार. तर इथं बघा, एका साईडला दूध गरम करायला ठेवलं आणि एका साईडला चाय ठेवलंय आणि कार्तिक गेलाय सकाळी नाश्ता वगैरे करून क्लासला. आता तासाभरात येणार आहे. तर 1.5 तासाचा क्लास असतो त्याचा रविवारचा. आणि पोरांनी बघा मला फ्रेंडशिप बँड बांधलंय. पोरांनी सगळ्यांनी सकाळी 9 वाजता. आणि कार्तिक पण बांधलंय आणि कार्तिक रात्रीच बांधलेलं मला फ्रेंडशिप बँड. आणि पोरांनी 9 वाजता बांधले आणि क्लासला गेलेत असं. आणि इथं बघा मी मस्त की चाय पिली आणि ना पराठा बनवते बघा. पराठा बनवता तोपर्यंत कार्तिक आला. तर चला त्याला आणि मला आमच्या दोघांना ना मेथीचा पराठा बनवते. तर रात्रीच ना पीठ मळून ठेवलेलं. तर सकाळी मी उठली की पहिले कार्तिकच्या पप्पाला आणि कार्तिकला ना पराठा करून दिलेलं. आणि कार्तिक पराठा खाऊन क्लासला गेलता. तर माझ्यासाठी बनवते. तर मी सकाळपासून नाश्ताच केला नाही. म्हटली चला नाश्ता करावा म्हटली. तर कार्तिक म्हटला की मला पण मेथीचा पराठा पाहिजे म्हटलं. तर मग त्याच्यासाठी पण बनवते. असं आहे बघा, ते कार्तिकसाठी पण बनवते, माझ्यासाठी पण बनवते. पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवलं. थोडंसं असं पाणी ह्याच्यासारखं झालं ना, म्हणून थोडंसं पीठ जास्त लावलं सुकं. कारण की खाली पेपरला चिपकायला नाही पाहिजे म्हणून. नाहीतर असंच केलं की खाली चिपकते. आणि शक्यतो मी पराठाला बनवताना पेपरच घेते, कारण की चिपकत नाही काही नाही. आणि मेथीचा पराठा असून दे किंवा आलू पराठा असून दे किंवा पोळी असून दे, अजिबात ना चिपकत नाही. मी पेपरवरच लाटते. शेंगदाण्याची पोळी असून दे, म्हणजे कशाची पण पोळी असून दे किंवा पराठा, असं काही वेगळं असं स्टफिंग भरून पराठा बनवायचा असला ना काहीतरी, न्यूजपेपरवरच करते. आणि इथं बघा पराठा तयार झाला. आणि पराठा आणि दही. दही मी रात्रीच आणून ठेवलेलं. तर असं नाश्ता करणार आहे. तर लागल्यास नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. आणि दुपारच्या जेवणाला बघा आम्ही काय करणार आहे, मी मिसळ पाव बनवणार आहे. तर मोड छानपैकी मोड आली, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलं. आणि टोप घेतलं. टोपात ना मोड आलेली मटकी टाकली, हळद टाकलं, मीठ टाकलं, शिजून घेतला. आणि वाटण करण्यासाठी हे बघा सुकं खोबरं चांगलं खरपूस भाजून घेते. आणि छानपैकी ना मटकी शिजवली, ते एका साईडला घेतलं. त्याच्यानंतर खोबरं चांगलं भाजून घेतलं. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि कांदा आणि टमाटर चांगलं भाजून घेते. आणि तेल पण टाकते बघा, छानपैकी भाजायला पाहिजे म्हणून. आणि त्याचं वाटण करून घेते. आणि त्याच्यानंतर एका टोपल्यात काढून घेते. आणि कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर टाकून ना सगळं आहे ना मसाला वाटून घेते. हे बघा मसाला वाटून झाला. आता फोडणीसाठी हे बघा छानपैकी शिजले. आणि कढई घेतली, कढईत तेल टाकलं. राई, जिरा, कढीपत्ता टाकून घेते. थोडंसं हिंग टाकून घेते. आणि हे बघा वाटलेला मसाला सगळं टाकून घेते. आणि तेल सुटेपर्यंत छानपैकी भाजून घेते. हे बघा थोडंसं राहिलेलं मिक्सरच्या भांड्यात ते पण काढून घेते. आणि हे बघा लाल मसाला टाकून घेते. त्याच्यानंतर चिली पावडर, म्हणजे काश्मीरी चिली पावडर, ते पण टाकून घेते. हे बघा. आणि त्याच्यानंतर गरम मसाला, हळद, धन पावडर आणि गोडा मसाला हे सगळं टाकून घेते. छानपैकी भाजून घेते. आता मसाला जळायला नाही पाहिजे, त्याच्यासाठी पाणी टाकून घेते. हे बघा. आणि छानपैकी तेल सुटेपर्यंत भाजून घेते. मिसळ पावचा ना मसाला आहे माझ्याकडे, तो पण टाकून घेते. हे बघा. आणि छानपैकी भाजून घेते तेल सुटेपर्यंत. आणि आता छानपैकी भाजलं. आणि शिजवलेली मटकी ना ती सगळी टाकून घेते. हे बघा. मिसळ पाव आहे ना छानपैकी शिजायला पाहिजे म्हणून थोडंसं 1 ग्लासभर पाणी ॲड केलं. उकळी आल्यानंतर चांगलं 15-20 मिनटं ठेवलं. चांगली उकळी आल्यानंतर कोथिंबीर टाकली. आणि इथं बघा मी शेव पण आणलेलं मीने. तर उकळी आल्यानंतर आता मिसळ पाव तर तयार झाला. आणि आता आम्ही खाऊन घेतो. हे बघा शिजलं. त्याच्यानंतर एका वाटीत ना मिसळ काढून घेते. त्याच्यानंतर एका साईडला कांदा आणि शेव आणि लिंबू आणि पाव, असं आता खाणार आहे आम्ही. मी, कार्तिक वगैरे नाश्ता करणार आहे. थोडंसं चाय पाहिजे म्हणून चाय पण केलं. आणि संध्याकाळ झाले. आणि इथं बघा दळण करून आणते, कारण की ज्वारीचं पीठ संपलेले दिवस झाले. करायचं माझ्या लक्षात नाही. पाऊस म्हटल्यावर त्याच्यासाठी म्हटले आज करूनच आणावं. आणि म्हणून चालली. तर ज्वारीचं घरात दळत नाही, मी बाहेरच दळून आणते. आणि जास्त घेत नाही मी, 2-2 किलो घेते असं. आणि आमच्या इकडचा रस्ता बघा, तुम्हाला आज दाखवते. आमच्याकडे किती चिखल आहे, किती पाणी आहे, सगळं त्याच्यातून निघतो आम्ही. हे बघा सगळं पाणी पाणी चांगलं. हा रोड आता कधी होणार काय माहिती. आता हे बघा किती चिखल आहे, तुम्हाला पाठवून दाखवते बघा. त्याच रोडने आले. आणि सगळीकडे पाणी साठले पूर्ण आमचं अपार्टमेंटपर्यंत. आणि पुढे निघाले तर कार्तिक म्हटलं मम्मा मी पण येते, म्हणून तो सायकल घेऊन यायला लागले. त्याला म्हटली चालत चल. नको मी सायकलवर येतो म्हणून तो सायकल घेऊन आला आहे. हे बघा.
आणि तेवढंच चिखलातून तो सायकल काढलाय बघा. त्याला चिखलातून सायकल शक्यतो गाडी निघत नाही, सायकल निघत नाही आणि तो घेऊन आला. आणि इथं माझ्याजवळ आल्यानंतर म्हणतो की मम्मा माझी ना सायकल पंक्चर झाली, तू जा, मी येत नाही म्हटला. आणि परत मी म्हणली राहू दे ती सायकल तिथं ठेवा, चल माझ्याबरोबर. नको नको म्हटलं, मी खेळतो. तर जाऊन ते म्हटले तू जा घरी, तर मी जाते. आणि अजून थोडं पुढे आल्यानंतर हे बघा किती घाण आहे आणि किती चिखल आहे, तुम्हाला हे दाखवते. ह्या चिखलातूनच गाड्या निघतात, ते चालायचं वगैरे सगळं. आता हेच मेन रोड जायचंच, बाहेर जायचंच रोड आहे. हे बघा रोड कसं झालंय. थोडंसं पुढे गेलं ना तर दळण आहे ना, दळणाचं ना चक्की आटा आहे इथं बघा. आणि इथं बघा दळण ठेवते, बाकीच्या लोकांचं पण आहे दळायचं ठेवले. आणि तिथून ना आता घरी आली. आता मी करणार आहे मेथीची ना पुरी करणार आहे. हे बघा एक कढई घेतली, कढईत ना तेल टाकलं. मेथीची पराठ्याची पण पीठ मळून ठेवलेलं रात्री आणि पुरीचं पण ना पीठ मळून ठेवलेलं. सकाळी उठून ना मेथीचे पराठे केले 2 वेळा. सकाळी एकदा 8 वाजता केलं. त्याचं काय मी शूट नाही केले, मला गडबड असते सकाळचे. आणि मी दुपारी 10 आपलं 9 9:30 वाजता ना परत शूट केलं. तर मग कार्तिक पण क्लासला गेलेलं, मग त्याचं शूट केलेलं मी. तर सकाळी मेथीचे पराठे केलेले आणि आता ना आता पीठ तसंच फ्रीजमध्ये ठेवलं आहे. तर मग आता पुऱ्या करायचं. त्या दिवशी करायचं म्हणजे वेळच भेटला नाही, म्हणून म्हटले चला आता करायचं. लाटून घेतलं, लाटून नंतर ग्लासने ना पुऱ्या पाडून घेतल्या. अजिबात यायला लागलं नाही, कारण की मेथी आहेत ना, मेथीचे तुकडे तुकडे अटकतात ना, म्हणून चला 1-2 करूया. त्याच्यानंतर आहे ते छोटे छोटे असे ना पुऱ्या आहेत ना लाटून घ्यायचं. आणि ही तर बघा आलंच नाही, आता हे येतं का नाही तर बघायचं आहे, मग नाहीतर मग तसं करायचं. हे बघा त्याच्यात पीठ राहिले ना येतच नाही. हे बघा आलं येत नाही, तो हळूहळू तोडावं लागतं. आता ह्याच्यात खेळायचं म्हटलं तर तोपर्यंत गॅस वाया जाईल आणि तेल पण गरम होते. असो म्हणजे छोटे छोटे असे गोळे घेतले आणि पटापट लाटून घेतलं. थोडंसं पीठ का लावलं, कारण की फ्रीजमधलंच काढले, परत चिटकायला नाही पाहिजे ना, त्याच्यासाठी मी तसं करते. छोटे छोटे असे पुरे लाटून घेते. मेथीचा पराठा नाही, पीठ लावून छोटेसे पुरे लाटले ना की अजिबात ना पोलपाटला चिपकत नाही. मेथीचा पराठा ना खूप वेळा केलाय आणि मेथीचा पुरी आहे ना मी पहिल्यांदाच करते. तिखट पुऱ्या मी भरपूर केल्या, पण मेथीची पुरी आहे ना पहिल्यांदाच करते. पराठा भरपूर वेळा केलाय मी. तर असो हे बघा पहिले तेल गरम झाले. आता पटापट पुरी आहे ना तेला सोडून घेते. हे बघा पहिले ते छापलेले ते करते. छापायचं म्हटलं तर ना त्याला म्हणजे साईडला ना मेथी अटकते, मग नंतर ते काढायचं, परत खराब होणार. त्यापेक्षा जे छोटे छोटे लाटून घेतलेत आणि छानपैकी ना तांबूस रंग येईपर्यंत छानपैकी कडक असं भाजून घ्यायचं. लय छान लागतात. सगळ्या पुऱ्या ना तळून घेते. हे बघा आता हे पण पुरी आहे ना 2 ते छोटे छोटे होते म्हणून भरपूर सोडलेलं. आता हे 2 सोडते. हे बघा पुरी तयार झाली. पुरीचा कलर किती सुंदर वाढते. हे बघा आणि किती क्रिस्पी झाले, एकदम खुसखुशीत झाल्यासारखं झालं, एकदम छान झाले. तर इथं बघा कढई घेतली. कढईत ना राई, जिरा, कढीपत्ता, कांदा टाकून ना चांगलं फ्राय करून घेते. हे बघा आणि लसूण पण टाकले बरं का. लसूणचे तुकडे तुकडे करून टाकले. आणि त्याच्यानंतर टमाटर पण असं टमाटर आणि कांदा थोडंसं भरपूर घेतलं मी आणि चांगलं गाळ येईपर्यंत शिजवलं आहे. त्याच्यानंतर गरम मसाला, धना पावडर, हळद, मिरची पावडर, लाल तिखट मिरची पावडर आणि त्याच्यानंतर गोडा मसाला आणि आपलं लाल कांदा लसूण मसाला टाकला. आणि मसाला जळायला नाही पाहिजे म्हणून थोडंसं पाणी टाकून चांगलं शिजवून घेते. हे बघा मोड आलेली मटकी ना भरपूर होते. हे आदल्या दिवशीचा छोटासा व्हिडिओ आहे रेसिपीचा, तो ह्याच्यात ॲड केला आहे बरं का. मटकी सगळी टाकून घेते आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घेते. हे बघा आणि पाणी टाकून घेते. लपलपीत थोडंसं पाहिजे म्हणून, जास्त नाही. अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं. चांगली उकळी येईपर्यंत झाकण लावून ठेवते. पूर्ण पाणी आटलं आणि त्याच्यात मीठ टाकायचं विसरून गेली म्हणून पटकन मीठ टाकलं. त्याच्यानंतर 2-3 वेळा हलवलं आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. कोणाकोणाला ना मटकीत ना शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आवडतं, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कोथिंबीर टाकली मटकीत ना, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि चांगलं हलवून घेतलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी